आज आपण बघणार आहोत उपवासाचा कलाकंद कसा बनवायचा ते। बघू शकता तुम्ही किती नरमसूद असा झालेला आहे, अगदी पेड्यासारखा झालेला आहे। चला तर मग बघूया कसा बनवायचा ते। तर आज आपण बघणार आहोत उपवासाचा कलाकंद कसा बनवायचा ते। अगदी कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतो आणि खायला पण सुंदर लागतो। त्यासाठी मी हे साबुदाणा घेतलेला आहे। हे मी बारका साबुदाणा घेतलेला आहे। बघा, एक आपला असा मोठा राहतो नायलॉन, तर हे नाही काय मीडियम साईजचा साबुदाणा घेतलेला आहे मी। पहिले आपण एक कापड घेणार आहोत, त्या कापडावर हे टाकून घेणार आहोत आणि याला पुसून घ्यायचं। त्यामुळे काय होईल, जे आपल्या याचं पावडर जे आहे ते निघून जाईल। याला फक्त थोडंसं पुसून घ्यायचं आपल्याला। पहिले आपण साबुदाणा आपलं हे भाजून घेऊया। बघा, घरातील अशी कोणत्या पण वाटीने तुम्ही हे मोजून घेऊ शकता, कपाने किंवा वाटीने। आता मी इथं वाटीने घेतलेला आहे, एक वाटी घेतलेला आहे। आता आपण याला असं भाजून घेऊया। गॅस मोठा करूनच भाजून घेणार आहोत, पण आपल्याला हे असं सतत याला असं परतत राहायचं आहे। 5 मिनिट मी हे मोठ्या गॅसवर भाजून घेतला। आता मी गॅस हे लहान केलेला आहे। आता आपलं हे साबुदाणा भाजतच आलेला आहे। आपल्याला हे असा काळा होऊ द्यायचा नाही, त्यामुळे काय होईल मग आपलं हे कलाकंद पण काळा होईल। म्हणून आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। बघा, आता भाजून झालेलाच आहे, झालेला आहे आणि याचा रंग पण असा बदललेला आहे थोडा। बघा, आता हे भाजलेला ओळखायचा कसा, तर तुम्ही एक दातामध्ये तोडून पाहायचा, तसा पटकन तुटला जातो। किंवा मग तुम्ही उकळीने थोडं फोडून पण पाहू शकता याला, तसा हे पटकन फुटला जातो। मस्त झालेला आहे। आता आपण हे थंड होऊ देऊया। आता आपला साबुदाणा थंड होईपर्यंत आपण आता हे दूध घेतलेलं आहे। हे दूध मी या वाटीने 4 वाट्या घेतलेलं आहे। ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला त्याच वाटीनं दूध पण घेतलेलं आहे मी। आता आपण याला उकळी काढून घेणार आहोत आणि थोडं याला आपण असं घट्ट करून घेणार आहोत। तर आपलं दूध हे बऱ्यापैकी घट्ट होत आहे। आपल्याला दूध हे पसरट भांड्यामध्येच घ्यायचं आहे, त्यामुळे लवकर आटल्या जाईल आणि वेळ पण लागणार नाही। आता आपण याला असं हलवून घेऊया। हे दूध मी म्हशीचं घेतलेलं आहे आणि साईसोबतच दूध घेतलेलं आहे मी, याच्यावरची साय काढलेली नाही। दूध आपलं घट्ट झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये हे साखर टाकून घेऊया। 1 वाटी मी याच्यामध्ये साखर घालून घेते आणि आपल्याला ही साखर अशी विरघळून घ्यायची याच्यामध्ये। साबुदाणा हे थंड झालेलं आहे। आता आपण हे काढून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून। आपल्याला इथं हे बारीक काढून घ्यायचं आहे। साबुदाणा हे बारीक करून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही, आपल्याला असं एकदम असं बारीक पावडर पाक करायचं आहे याचं। जर कणी वाटत असेल तर थोडं तुम्ही याला गाळून पण घेऊ शकता, पण मला याची आवश्यकता वाटत नाही। असं बारीक झालेलं आहे, कारण तर आपला साबुदाणा मस्त भाजण्यात आला होता। साबुदाणा जर मस्त भाजण्यात आला तरच आपलं हे मस्त असं पीठ होतं। आपल्याला गाळून घ्यायची आवश्यकता नाही। आपलं हे झालेलं आहे। आता आपण हे बाजूला ठेवूया। आपण इथं 1 चम्मच तूप घेणार आहोत। बघा, मोठ्या चम्मचनं घेतलेलं आहे मी। हे साबुदाण्याचं पीठ याच्यामध्ये टाकून घेऊया। आता याला जास्त आपल्याला वेळ लागणार नाही भाजायला, कारण तर आपण साबुदाणा भाजून घेतला होता। फक्त अगदी हलक्या हाताने 5 मिनिटाला असं परतून घेऊया। झालेलंच आहे। त्याच्यामध्ये हे दूध टाकून घेऊया। आता आपण याला छान असं ढवळून घेणार आहोत। मस्त असा कलाकंद आपला तयार झालेला आहे। तुम्हाला पाहिजेत असेल तर तुम्ही असं पण खाऊ शकता किंवा मग वड्या पाडून पण खाऊ शकता। आता आपण गॅस लहान करून घेऊया। इथं विलायची पावडर टाकून घेते अर्धा चम्मच आणि पुन्हा याला असं मिक्स करून घेते। इथं मी बदाम घेतलेले आहे बारीक करून, हे पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये पिस्ता, काजू टाकू शकता। बघा, किती सुरेख असा रंग आलेला आहे। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा। मी याच्या वड्या पाडून घेणार आहे, त्यामुळे मी याला थोडं घट्ट करून घेत आहे। तुम्हाला जर तसाच खायचा असेल तर तुम्ही असं पण घेऊ शकता, घट्ट करायची गरज नाही। वड्या जर पाडायच्या असल्या तरच आपल्याला हे घट्ट करून घ्यावं लागणार आहे। हे तयार झालेलं आहे, मस्त असा गोळा तयार झालेला आहे। म्हणून आता आपण हे काढून घेऊया। एक ताट घेतलं, त्या ताटाला इथं तूप लावून घेतलेलं आहे। तुम्ही ट्रे घ्या किंवा ताट पण घेऊ शकता। आता याच्यामध्ये हे टाकून घेऊया आणि याला असं पूर्ण आपल्याला पसरून घ्यायचं आहे। इथं आकार देऊन घेतला। आता आपण याच्यावर चांदीवर टाकून देणार आहोत। थोडा असेल तर टाका, नाही तर तुम्ही स्किप पण करू शकता। मस्त असे कलाकंद आपला तयार आहे। वाटी साबुदाण्यामध्ये मस्त आपल्या कलाकंद तयार होतो। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया।
थंड झालेला आहे. आता तयार आहे आपली अगदी झटपट अशी बनणारी उपवासाची रेसिपी. मस्त दिसत आहे, खायला पण सुंदर लागते. तुम्ही महाशिवरात्रीला करून बघा आणि मला कमेंट करून कळवा कशी बनली ते. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा तुमच्यासाठी मी अशीच एक नवीन रेसिपी घेऊन येईल. धन्यवाद.